बाहेर उभे राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी हॉलमध्ये येऊन बसावं. थोडं 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होत आहे. सगळ्यांनी मध्ये यावे. कापसे सर, सर्वांनी हॉलमध्ये येऊन बसावे. कार्यक्रम 5 मिनिटात सुरू होत आहे. सर्व उपस्थितांना नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. बाहेर जे कार्यकर्ते, वाचक, ग्रंथालय कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना विनंती की कार्यक्रमाला ताबडतोब सुरुवात होत आहे. कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. अहिल्यानगर ग्रंथोत्सव 2025 कालपासून अत्यंत शानदार सुरुवात झालेली आहे आणि आज आपण सकाळचं पहिलं सत्र संपवून दुसऱ्या आणि समारोपाच्या सत्राकडं आपण वळत आहोत. उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि कार्यकर्त्यांचं, ग्रंथालय सेवकांचं, कर्मचाऱ्यांचं, वाचकांचं मी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. दुपारी परिसंवाद इथं आयोजित केलेला आहे आणि या परिसंवादामध्ये जे मान्यवर व्याख्याते आहेत ते इथं उपस्थित झालेले आहेत. तरी सन्माननीय श्री साहित्यिक श्री संदीपजी वाकचौरे साहेब, तसेच ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय श्री नवनाथराव शिंदे साहेब, तसेच सन्माननीय श्रीयुत भरत घोगरे साहेब, सचिव सहसचिव प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरा नगर, आणि त्याचबरोबर माननीय डॉक्टर श्री निलेश बनकर साहेब, सेक्रेटरी आणि डायरेक्टर पायरेन्स, या सर्व मान्यवरांना आणि आदरणीय ग्रंथालय संचालक सन्माननीय श्री गाडेकर साहेब यांनाही मी सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे. कल्पनाताई मैडी. आपल्या सर्वांना आज अत्यंत आनंद होत आहे की या ज्या कार्यक्षेत्रामध्ये हा कार्यक्रम होतो आहे ते लोणी प्रवराच्या सरपंच सौभाग्यवती कल्पनाताई मैड इथे उपस्थित झालेल्या आहेत. मी मान्यवरांच्या वतीने त्यांना विनंती करतो आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सौभाग्यवती कल्पनाताई मैड यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. या दुपारच्या परिसंवादाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. जेवण झाल्यानंतर कार्यक्रम घेणं तसं खूप अवघड असतं, परंतु आपण वाचन चळवळीतील असल्यामुळं आणि ज्ञानाची आपण कायम लालसा करणारे माणसं आहोत, त्यामुळं रात्र काय दिवस काय जेवण काय उपाशी काय आपल्याला त्याची फारशी पर्वा नसती. त्यामुळं आपण सर्वजण अत्यंत उत्साहाने इथं बसलेलो आहोत. आजच्या या परिसंवादाला आपण सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इथं उपस्थित झालेल्या मान्यवरांचा आपण जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आणि ग्रंथोत्सव 2025च्या समितीच्या वतीनं सर्वांचा सत्कार इथं करीत आहोत. आदरणीय श्री अशोकरावजी गाडेकर साहेब यांना विनंती करतो की आपण मान्यवरांचा सत्कार करावा. प्रथमतः ज्येष्ठ साहित्यिक संगमनेरचे सन्माननीय श्रीयुत संदीप वाकचौरे साहेब यांचा सत्कार होत आहे, त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. नाव काय? नवनाथ शिंदे. त्याचबरोबर सन्माननीय श्रीयुत नवनाथ शिंदे साहेब ज्येष्ठ साहित्यिक यांचाही सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आदरणीय श्री गाडेकर साहेब यांना विनंती की श्री शिंदे साहेबांचा त्यांनी सत्कार करावा.
यानंतर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरानगरचे सहसचिव सन्माननीय श्री भरत घोगरे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही नम्र विनंती. यानंतर बंद कर डॉक्टर. फायनान्सचे सेक्रेटरी अँड डायरेक्टर आदरणीय डॉक्टर श्री निलेश बनकर साहेब इथं उपस्थित झालेले आहे, त्याचा त्यांनी गाडेकर साहेबांनी स्वीकार करावा अशी नम्र विनंती. कल्पना मेढे. आपल्या लोणी प्रवराच्या सरपंच सन्माननीय सौभाग्यवती कल्पताई मेढ यांचाही सत्कार गाडेकर साहेबांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. पुढं काय करायचं आता? पुढचं अमोल राहुलचं सुरू करायचं का? पहिल्यांदा कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हावं ही नम्र विनंती. आपण या दुपारच्या सत्रातील परिसंवादाला ताबडतोब सुरुवात करीत आहोत. प्रथमतः साहित्यिक क्षेत्रात संगमनेरचं नावलौकिक असलेले आणि ज्यांनी आपला संगमनेरचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रावर केलेला आहे असे ज्येष्ठ साहित्यिक सन्मान्य श्री संदीप वाकचौरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या परिसंवादाला सुरुवात करावी. या परिसंवादाचा विषय आहे ग्रंथ, साहित्य व समाज. व्यासपीठावरती स्थानापन्न असलेले राज्याचे ग्रंथालय संचालक सन्माननीय अशोकरावजी गाडेकर साहेब, व्यासपीठावरती स्थानापन्न असलेले सन्माननीय नवनाथजी शिंदे, भरतजी घोगरे, निलेशजी बनकर, सरपंच सौ मैड आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सभागृहातली गर्दी कितीही असली आणि सूत्रसंचालकाने असं म्हटलं की जेवणानंतरचं सत्र आहे, जेवणानंतरचं सत्र असलं आणि तुमचे डोळे दिपले गेले, झाकले गेले, तरी पुस्तकाने मला असं शिकवलं आहे की आपण आयुष्यामध्ये सतत सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजेत. पुस्तकाने माझ्या आयुष्यात काय दिलं असं जेव्हा कोणी मला विचारतं तेव्हा मी सांगतो पुस्तकाने मला एक दृष्टी दिली, दृष्टिकोन दिला आणि तो दृष्टिकोन सकारात्मकतेचा आहे. तेव्हा सभागृहामध्ये कोणी डोळे झाकले, कोणी निद्रादेवीच्या अधीन झालं तर मी समजेल की हा माणूस चिंतनशील आहे, हा चिंतन करतो आहे. आपण जे काही बोलतो आहोत त्या बोलल्याबद्दल त्याचा अगदी गंभीरपणे ते ऐकतो आहे असं मी समजेल. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका की आपले डोळे लागले हे काय म्हणणार आहेत, त्यामुळे अजिबात काही तुम्ही बिंदास राहा. सभागृहात किती लोक आहे याचा विचार मी यासाठी करत नाही. आईन्स्टाईन नावाचा विचारवंत जो होता, जो अनेकांना वैज्ञानिक म्हणून माहीत आहे, पण तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये त्याला आम्ही विचारवंत म्हणून स्वीकारलेला आहे. तो आईन्स्टाईन ज्या विद्यापीठात शिकवत होता, ज्या महाविद्यालयात शिकवत होता, त्या महाविद्यालयामध्ये पहिल्या दिवशी 4-5 मुलं आली, दुसऱ्या दिवशी 2-3 मुलं आली, तिसऱ्या दिवशी एक मुलं आलं आणि चौथ्या दिवशी एकही मुलं आलं नाही. त्याच्यानंतर 17 वर्ष तो वर्गात जाऊन शिकवत होता. त्या वर्गात एकही विद्यार्थी नसताना शिकवणारा निष्ठावान प्राध्यापक जगाच्या पाठीवर असेल तर आपल्या इथे असलेल्या लोकांसमोर आपण न बोलणं हे काही बरं नव्हे. त्यामुळे तुम्ही कितीही असलात तर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. माझा जो विषय आहे तो विषय साधारणपणे पुस्तक आणि समाज अशा स्वरूपाचा तो विषय आहे. खरं तर पुस्तक आणि समाज अशा प्रकारच्या विषयाची मांडणी करत असताना मी जेव्हा एकूण जगभराचा विचार करतो तेव्हा लक्षात असं येतं की समाज नावाची एक सामाजिक शास्त्रातली कल्पना आहे. समाज म्हणजे गर्दी नव्हे,
जेव्हा माणसांच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि तरी माणसं एकत्र येतात तेव्हा ती गर्दी असते. आणि जेव्हा समाज आपण अस्तित्व आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो एका विचारानं, एका दिलानं, एका भूमिकेनं, एका विचारानं जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याला आपण समाज असं म्हणतो. समाज ही समाजशास्त्रीय संकल्पना आहेत. तेव्हा समाजाचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर या अस्तित्वासाठी या समाजाला वास्तव व्हावं लागेल, या समाजाला लिहितं व्हावं लागेल. जो समाज वाचतो आणि जो लिहितो त्याच समाजामध्ये गर्दीचं रूपांतर समाज व्यवस्थेमध्ये होत असतं. त्यामुळे समाजातली जी स्थित्यंतर आहे ती स्थित्यंतरं जो समाज वाचता आहेत त्या समाजामध्ये अधिक वेगानं होतात. हे साधारणपणे आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतं. पुस्तकं समाजाला काय देतात असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो किंवा समाज आणि पुस्तकाचं नातं काय असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर APJ अब्दुल कलामांना एका छोट्याशा मुलीसोबत एक संवाद झाला. आणि तो संवाद झाल्यानंतर APJ अब्दुल कलामांनी तिला विचारलं, तुला तुझा देश कसा हवा आहे? तेव्हा ती छोटीशी चिमुकली अशी म्हणाली, मला माझा देश अधिक सुंदर, प्रगत आणि संपन्न हवा आहे. त्या छोट्याशा मुलीला विचारलं, तुझ्या वयाचा विचार करता तू असं काही म्हणावं अशी माझी अपेक्षा नव्हती. इतक्या छोट्याशा चिमुकलीने जेव्हा असं म्हटलं की माझा देश प्रगत हवा आहे, संपन्न हवा आहे, अधिक समृद्ध हवा आहे, तेव्हा तिला कलामाने विचारलं, तुला हे सुचलं कसं? तेव्हा ती म्हणाली, मी पुस्तक वाचते आणि पुस्तकाने मला स्वप्न दिली आहे. ज्या समाजात पुस्तक वाचली जातात तो अधिक स्वप्न पाहतो आणि जो समाज स्वप्न पाहतो त्यालाच प्रगतीचा अधिकार असतो. त्यामुळे ज्या देशाने आजवर प्रगती केली आहे त्याचं कारण त्या समाजामध्ये पुस्तकं वाचणारी माणसं आहे. त्यामुळे APJ अब्दुल कलामांनी जो समाज व्यवस्था म्हणून आपण ज्याकडे बघतो ती समाज व्यवस्था समृद्ध होण्यासाठी गावोगावी ग्रंथालय सुरू झाली पाहिजे हे अगदीच खरं आहे. पण निवड ग्रंथालय सुरू करून चालणार नाही तर त्या समाजामध्ये वाचणारा व्यवसाय वाचणारा माणूस निर्माण करण्याची आपल्याला अधिक गरज आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मला वाटतं अधिक विचार करण्याची आवश्यकता आहे. वाचल्यामुळे काय घडतं असा जेव्हा प्रश्न येतो, वाचणाऱ्या माणसाच्या आयुष्यात काय मिळतं असा जेव्हा प्रश्न येतो किंवा वाचणाऱ्या समाजाच्या हाती काय येतं असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मला एक व्हर्जियर वुल्फ नावाची एक लेखिका आहे, ब्रिटनची लेखिका आहे, सुप्रसिद्ध लेखिका आहे. त्या व्हर्जियर वुल्फ नावाच्या लेखिकेने असं म्हटलं की एकदा सेंट पीटरकडे काही लोक गेले आणि त्या सेंट पीटरकडे काही लोक गेल्यानंतर त्या सेंट पीटरने विचारलं, हे लोक काय करतायत? तेव्हा लोक त्यांना म्हणाले, आम्ही पुस्तक वाचतो आहे. त्यांनी विचारलं होतं की या लोकांना कुठल्या वर्गात पाठवायचं आहे, स्वर्गात पाठवायचं आहे, नरकात पाठवायचं आहे ठरवण्यासाठी सेंट पीटरने विचारलं होतं की लोक काय करतायत. त्याला फक्त उत्तर मिळालं, ही लोक पुस्तक वाचतायत. तेव्हा सेंट पीटर असं म्हणाला, ही लोक जर पुस्तक वाचत असतील तर यांना नरकात पाठवून यांना स्वर्गात पाठवून चालणार नाही. यांची आता मुक्ती झाली आहे, कारण स्वर्गात जे सुख मिळणार आहे, समाधान मिळणार आहे, आनंद मिळणार आहे ते सर्व या लोकांनी पुस्तक वाचून मिळवलेलं आहे. त्यामुळे यांना मुक्ती देण्याशिवाय आता पर्याय नाही. वाचणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते अशा प्रकारची भूमिका सेंट पीटरने मांडली होती. हे खरं आहे का? अशा प्रकारची मुक्ती मिळू शकते का? त्याचं उत्तर होय असं आहे. याचं कारण असं आहे की ज्या समाजामध्ये अशा प्रकारची भूमिका असते ना त्या समाजामधले संघर्ष कमी असतात, त्या समाजामध्ये अधिक उन्नत व्यवस्था निर्माण होत असते. आपण जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा त्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्याचा समर जेव्हा रणगाणाच्या भूमिकेने आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा अहिंसेचा विचार करणारा एखादा माणूस या पृथ्वी तलावर जन्माला येतो आणि अहिंसेचा विचार घेऊन आपल्याला स्वातंत्र्य युद्ध लढता येऊ शकतं असं स्वप्न देणारा महात्मा गांधी या देशात जेव्हा जन्माला येतो आणि लोक त्याच्या मागे जातात तेव्हा गांधींच्या मागे जाणारा माणूस हा विचाराने मागे जात होता, तो केवळ गर्दीने मागे जात नव्हता. हे समजून घेतलं पाहिजे. मला आठवतं की या देशातली जी चळवळी उभ्या राहिल्यात या सर्व चळवळी साहित्याने उभ्या केलेल्या चळवळी आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पुस्तकांनी काय केलं असा प्रश्न जेव्हा येतो किंवा साहित्यानं काय केलं असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा या देशातल्या साहित्यानं या देशाची स्वातंत्र्य चळवळी जी आहे ती अधिक गतिमान केली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आग्रलेख लिहायला सुरुवात केली आणि सरकारला विचारलं डोके ठिकाणं आहेत का अशा प्रकारचा आग्रलेख लिहिल्यावर त्यांच्यावरती जे ब्रिटिशांनी अन्याय अत्याचार केले ब्रिटिश साहित्याला घाबरत होते. किंबहुना प्रत्येक सत्ताधारी हा साहित्याला घाबरतो कारण साहित्य ही सत्याची उपासना असते. समाज जेव्हा बोलू पाहतो आणि समाजाला जेव्हा बोलता येत नाही तेव्हा समाज साहित्याच्या रूपाने व्यक्त होत असतो आणि साहित्य त्या समाजाच्या विचाराचं प्रतिबिंब असतं. त्यामुळे तो समाज काय म्हणतो आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मला पुस्तकं वाचावी लागतील. समाजाच्या अपेक्षा काय हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मला पुस्तकं वाचावी लागतील. ब्रिटनच्या लेबर पार्टीचे नेते होते मायकेल फूट. ह्या मायकेल फूट नावाच्या लेबर पार्टीच्या नेत्याने असं म्हटलं, ज्याला समाजामध्ये राजकीय नेतृत्व करायचं आहे, ज्याला समाजामध्ये सामाजिक नेतृत्व करायचं आहे, ज्याला समाजामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक चळवळीचं नेतृत्व करायचं आहे त्यानं पुस्तक वाचायला शिकलं पाहिजे. जो पुस्तक वाचत नाही त्याला कोणत्याही प्रकारचं नेतृत्व करण्याचा अधिकार उरत नाहीत.
मी जेव्हा मराठाचा इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा यशवंतराव चव्हाण नावाचे कोणीतरी मराठाचे मुख्यमंत्री होते, ज्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये प्रवासाला निघाले की 10-12 पुस्तकं असायची आणि प्रवासात असताना ती पुस्तकं वाचायची. यशवंतराव दिल्लीमध्ये असताना सुद्धा पुस्तकं सोबत घेऊन जायची आणि त्यांच्या घरी पुस्तकं असायची. अनेकदा ते दीपावलीच्या निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक नामवंत लेखक कवींना बोलावून घ्यायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे. आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांची जी प्रतिमा तुमच्या माझ्या मनात दिसते ती साहित्यप्रेमी प्रतिमा दिसते, पण त्या पलीकडे सुसंस्कृत राजकारणी वाटतात. याचं कारण आयुष्यभर हातामध्ये पुस्तक होतं. ज्यांच्या हाती पुस्तक येतात ते अधिक संस्कारशील असतात. हा साधा जगाचा नियम आहे. राज्यकर्त्यांच्या हाती पुस्तकं होती म्हणून जगातले सर्व राज्यकर्ते सज्जन आहेत असा आपला विश्वास होता. आपला प्रचंड विश्वास आहे या देशातल्या राजकारत्यांवरती, कारण सर्व राजकारणी सज्जन असतात आणि म्हणून तिकडे जास्त गर्दी असते. काल परवा शिकलेल्या पोरला सुद्धा आपलं वाटतं आपण त्या रांगेत जावं, कारण ती सर्व सज्जनांची रांग आहे असं त्याला वाटत असतं. त्या सज्जनाच्या रांगेत जाण्यासाठी जो विचार आपल्या मनामध्ये येतो याचं कारण आहे, जगाच्या पाठीवर ज्यांनी आता राज्य केली ही सर्व राज्यकर्ते लोक पुस्तकं वाचणारी होती. अब्राहम लिंकनपासून जरी आपण सुरुवात केली आणि अलीकडच्या कालखंडामध्ये यशवंतराव चव्हाणपर्यंत आपण थांबलो तर मला असं वाटतं ही सारी वाचणारी राज्यकर्ते होती. आणि वाचणारी जी असतात ती सज्जन असतात यावर विश्वास आपला पक्का आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या अर्थी आपल्याला व्हर्जिन वुल्फनं सांगितलं होतं की बाबांनो तुम्हाला सज्जनाच्या रांगेत जायचं असेल तर सज्जनाच्या रांगेत जाण्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे, आणि समाज म्हणून आपल्याला जर उभं राहायचं असेल तर आपण अधिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये समृद्धपणानं वाचन प्रक्रियेला पुढे घेऊन गेलं पाहिजे. मी गांधींच्या चळवळीबद्दल तुम्हाला बोलत होतो, भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल बोलतो. जगाच्या पाठीवर स्वातंत्र्यासाठी प्रचंड समर झाली, रणांगणावरती युद्ध झाली आहेत आणि प्रचंड युद्ध झाल्यानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं आहे. भारतालाही स्वातंत्र्य क्रांतिकारकांच्या योगदानाने मिळालं आहे, ते नाकारता येत नाहीत, मी ते नाकारत नाहीत. पण तरी सुद्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भातला जेव्हा इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न आपण करतो तेव्हा या देशाच्या इतिहासामध्ये अहिंसेच्या तत्वज्ञानावरती समाज अधिक एकरूप झाला, एकसंघ झाला, आणि एकसंघ झालेल्या समाजानं या देशाची स्वातंत्र्य चळवळ अधिक गतिमान केली, हे आपल्याला नाकारता येत नाहीत. दांडीचा सत्याग्रह जेव्हा सुरू झाला होता, या दांडीच्या सत्याग्रहाला सुरू झाल्यानंतर तेव्हा ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांना असा रिपोर्ट केला राणीला की बहुतेक दांडीच्या सत्याग्रहामध्ये ही फार मोठी चळवळ होईल असं मला वाटत नाही, दांडीच्या सत्याग्रहामध्ये सहभागी होणारे लोक फार असतील असं वाटत नाही, सहजपणे आम्ही तिला नियंत्रणात आणू, तुम्ही काही काळजी करू नये, अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी पाठवलेला होता. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 5-25 असलेले लोक जेव्हा दांडीचा सत्याग्रह सुरू झाला, एका गावातून दुसऱ्या गावात जायला सुरुवात झाली तेव्हा लक्षात असं आलं की प्रचंड वेगाने लोक जात आहेत. याचं कारण त्या कालावधीमध्ये कदाचित मुद्रण साहित्य मोठ्या प्रमाणात नव्हतं, पण त्या कालावधी महात्मा गांधीजी सभेतून सांगत होते, जो विचार पेरत होते तो साहित्यातला विचार होता आणि माणसाच्या अंतर्मनाचा विचार होता. याचं कारण त्यांचे जे गुरु होते नामदार गोखले त्यांना असं म्हणाले होते की जेव्हा लोकमान्य टिळकांच्या संदर्भात एक पर्व संपत आलं होतं आणि गांधी भारतात नेतृत्व करू पाहत होते, तेव्हा त्यांना गोखले असं म्हणाले होते, तुला भारताचं नेतृत्व करायचं असेल तर तुला भारतात जाऊन फिरावं लागेल, भारत समजून घ्यावं लागेल, इथला समाज समजून घ्यावा लागेल. इथला समाज निरक्षर होता आणि निरक्षर समाज हाती पुस्तकं देणं शक्य नाही आहे, पण पुस्तकातला विचार देणं शक्य आहे. म्हणून महात्मा गांधी बोलत राहिले. महात्मा गांधी प्रत्येक माणसाशी बोलत होते आणि बोलता बोलता समाजामध्ये जो विचार त्यांना मिळाला होता, जो विचार ॲस्टर नावाच्या विचारवंतांनी त्यांना दिला होता अहिंसेच्या तत्वज्ञानाच्या जोरावरती, गांधींवरती 5 पुस्तकांचा मोठा प्रभाव आहे. त्या 5 पुस्तकांमध्ये अहिंसेचं तत्वज्ञान, सत्याची उपासना सांगितली आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रधान, ध्यान, धारणा, समाधी आणि प्रत्याहार, हा जो विचार आहे भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय परंपरेचा, हा सारा विचार गांधी जगत होते. आणि तेव्हा गांधींना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला हा विचार समाज मनामध्ये पेरावा लागेल. आता अशिक्षित असलेल्या माणसांच्या मनामध्ये गांधी स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात जो विचार पेरत होते तो विचार अहिंसावादी होता, विवेकवादी होता. तो केवळ विचाराच्या मागे लोकांनी यावं ही अपेक्षा होती, लोकांनी फक्त जय म्हणावं अशी अपेक्षा नव्हती. आणि म्हणून गांधींच्या सहभागी झालेल्या व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतं की गांधींनी जी व्यवस्था उभी केली होती, जो समाज उभा केला होता स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्तानं, तो सारा समाज भारतीय तत्वज्ञान आम्ही जे समजतो, आज जे आम्ही पुस्तक वाचतो, या पुस्तकातला सारा विचार गांधींनी त्यावेळेस तोंडी सांगितलेला होता. गांधींच्या संदर्भातली 98 ग्रंथ आहे, खंड आहेत मोठी. एकूण गांधीचा जो साहित्याचा पत्रव्यवहार आहे, एकूण साहित्य म्हणून आम्ही गांधी जेव्हा समजून घेतो तेव्हा गांधींनी लिहिलेली 98 खंड आहेत. एका खंडाची पानं 800 ते 1200 आहेत. इतका प्रचंड पत्रव्यवहार, इतकं प्रचंड तत्वज्ञान आणि इतका प्रचंड स्वातंत्र्य चळवळी संदर्भातली प्रेरणा निर्माण करण्यासाठी गांधी फिरत होते. एकदा आंदोलनामध्ये असं झालं, हे सर्व मी जेव्हा वाचत जातो ना तेव्हा लक्षात असं येतं की सारं निर्माण होत असताना तेव्हा आमचा समाज होता, आमची गर्दी नव्हती. आज आमची गर्दी आहे, त्यामुळे गर्दीतल्या कोणत्याही माणसाला विचारलं तू कशाला आलाय तर त्यालाच माहित नव्हतं आपण इथे आलोय कशाला. कारण विचारशून्यतेचा प्रवास आमचा जेव्हा सुरू होतो तेव्हा समजावं आपला राज जवळ आलेला आहे.
गांधींच्या दांडी सत्याग्रहामध्ये एक महिला सहभागी झाली होती. एक अल्पशिक्षित महिला सहभागी झाली. गांधीची सभा झाली. तिनं सांगितलं, गांधीजी बाबा मला तुमच्या समोर सोबत यायचं आहे, दांडीच्या सत्याग्रहात सहभागी व्हायचं आहे. तेव्हा गांधी असं म्हणाले, तुझ्या अंगावरती अलंकार आहे, इतके अलंकार घेऊन तुला सहभागी होता येणार नाहीत, कारण आमची यात्रा जी आहे ती यात्रा सुवर्ण मुद्रेची दर्शित करण्यासाठी नाहीत, ही सामान्यांची यात्रा आहे, देशाच्या स्वातंत्र्याची यात्रा आहे, तुला असंच यावं लागेल. तेव्हा ती महिला जी आहे ती उठली, बाहेर असलेल्या एका गांधी टोपी घातलेल्या माणसाकडे गेली आणि त्याला सांगितलं, हा माझा पत्ता आहे आणि माझे हे 16 तोळ्याचं सोन्याचे अलंकार आहे, हे तू अलंकार घे आणि माझ्या घरी पोच कर. तेव्हा त्या माणसाला प्रश्न पडला, मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाही, तरी सुद्धा तू मला सोन्याचे अलंकार देते कसे? तेव्हा ती इतकंच म्हणाली, तुमच्या डोक्यावरती गांधीची टोपी आहे आणि तुमच्या अंगामध्ये खादीचा शर्ट आहे, खादीचा शर्ट असणारा आणि गांधी टोपी घालणारा माणूस देशाशी बेईमानी करू शकणार नाही, समाजाशी बेईमानी करू शकणार नाही. आणि जो माणूस या यात्रेत आलेला आहे तो समाज म्हणून आलेला आहे, तो विचारशून्य माणूस नाहीत, तो समाज क्रांतीचा दूत आहे, त्या अर्थी तुम्ही फसवणार नाही याची मला खात्री आहे. इतका विश्वास या व्यवस्थेमध्ये होता. याचं कारण तर साराच प्रवास जो आहे हा पुस्तकांच्या विचारधारेने पेरलेला होता. गांधीजी आम्हाला मोठे दिसतात, नेहरू आम्हाला जे मोठे दिसतात, आम्हाला सावरकर जे काही वाटतात, भगतसिंग आम्हाला जे काही वाटतात, ही सारी माणसांची मस्तकं पुस्तकाने घडवली होती. प्रबोधनकार ठाकरे जे होते, बाळासाहेब ठाकरेंचे वडील, ते असं म्हणाले होते, ज्यांची मस्तकं पुस्तक घडवतात ती कोणाच्याही चरणावर नतमस्तक होत नाहीत. आज आमच्याकडे दिसलं बाबा की पडला पाय अशी अवस्था आहे. त्या बाबा काय शिकलेला आहे, तो काय विचार मांडतोय, त्याची भूमिका काय आहेत, म्हणजे काही सुद्धा विचार न करता बाबा दिसला की पाया पडला, बाबा दिसला की पाया पडला, अशी आमची अवस्था आहे. याचं कारण प्रबोधनकार ठाकरे जे म्हणाले होते की ज्यांची मस्तकं पुस्तकं घडवतात ती कुणाच्याही चरणावर नतमस्तक होत नाहीत. दुर्दैवानं आमची मस्तकं पुस्तक घडवत नाही, त्यामुळे आमच्या समाजामध्ये अंधश्रद्धेचा मोठा विचार पेरला जातोय आणि त्यातून समाज बिघडतोय. पुस्तकं काय करतात असा जेव्हा उत्तर प्रश्न येतो तेव्हा पुस्तकं समाजामध्ये शहाणपण पेरत असतात आणि समाजाला अधिक उंचीवर घेऊन जात असतात, हे आम्हाला विसरता येत नाहीत. आज दुर्दैवानं आम्हाला त्या दृष्टीने विचार करता येत नाहीत. आणि म्हणून 1857 जे लढाई आम्ही बघतो, 1857च्या लढाई आम्ही ज्या अर्थानं बघतो, त्या लढ्यामध्ये आम्हाला काय मिळालं होतं तर त्यावेळी स्वातंत्र्य समर नावाच्या पुस्तकानं प्रचंड प्रेरणा निर्माण केली होती. सावरकरांच्या त्या भाषणानं, त्यांच्या विचारप्रेरणेनं स्वातंत्र्य समर अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न झालेला होता. वंदे मातरम नावाचं गीत आलं आणि त्यावेळी स्वातंत्र्य समर अधिक गतिमान झालं. म्हणजे वंदे मातरम म्हणणाऱ्या छातीवरती गोळी झाडली जात होती आणि तरी 16 वर्षाचा शिरीष कुमार गोळी अंगावर झेलत होता. शिरीष कुमारच्या अंगामध्ये येणारं बळ कुठलं होतं? ते येणारं जे बळ होतं ते साहित्याच्या प्रेरणेचं होतं. येणारं बळ जे होतं ते साहित्यानं पेरल्यानंतर माणसाचे विचार जी क्रांती होत असते ते विचार क्रांतीचं बळ होतं. पुस्तकं वाचल्यानंतर समाज शहाणा होतो असं जेव्हा मी म्हणतो होतो तर ताकद कुठे येते? त्या संदर्भात एक लोकशाहीच्या विचारवंतांनी असं म्हटलंय की पुस्तक वाचणारी माणसं प्रश्न विचारतात. अलीकडच्या कालखंडामध्ये प्रश्न विचारणं काही बरं दिसत नाही. कुठल्या व्यवस्थेला प्रश्न विचारले चालत नाहीत. आणीबाणीचा कालखंड आम्ही जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आणीबाणीच्या कालखंडामध्ये सुद्धा काय झालं? आणीबाणीच्या कालखंडामध्ये सुद्धा कोणत्याच प्रकारचे प्रश्न विचारायचे नाहीत आणि काही बोलायचंच असेल, काही लिहायचंच असेल तर तपासणी केल्याशिवाय प्रसिद्ध करायचं नाही, अशा प्रकारची घोषणा त्यावेळेस सरकारने केली होती. तुम्हाला माहीत असेल की त्यावेळेच्या वृत्तपत्राचे अग्रलेख सुद्धा तपासले जात होते सरकारकडनं. म्हणजे ब्रिटिशांनी तर केलंच होतं, भारतामध्ये काही भाग नाही आहे, पण आपण सुद्धा ते केलं आणीबाणीच्या कालावधीमध्ये. पण आणीबाणीच्या कालावधीमध्ये अग्रलेख तपासले जात होते, माध्यमांमधले लेख तपासले जात होते. याचं कारण जगातल्या कोणत्याही सत्तेला नेहमी धोका जो असतो तो साहित्याच्या विचारापासून असतो असं त्यांना वाटत आलेलं आहे. ब्रिटिशांचं सुद्धा जेव्हा मंडेला तुरुंगातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ग्रंथ लिहिला, गीतेवरचं भाष्य लिहिलं, गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, तेव्हा तो गीता रहस्य नावाचा ग्रंथ बाहेर जाण्यापूर्वी, प्रकाशित होण्यापूर्वी ब्रिटिश अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते की हा ग्रंथ तपासून घ्या. अत्यंत बारकाईने हा ग्रंथ तपासून घेण्यात आला. इतक्या बारकाईने तपासलेला हा पहिलाच ग्रंथ असावा अशी अवस्था होती. तेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्याला विचारलं, तुम्ही या ग्रंथाकडे असं का बघतात, इतक्या बारकाईने तुम्ही का तपासताय, काय लिहिलं असेल लोकमान्य टिळकांनी? ते म्हणजे आम्हाला याचीच भीती वाटते, कारण भारतामधले अनेक लढे पुस्तकांनी पेटवलेत, हा लढा अधिक तीव्र होऊ नयेत म्हणून आम्ही तो गीता रहस्य तपासतो आहोत. कारण हा ग्रंथ बाहेर पडला आणि इथलं समाजमन पेटलं तर आमच्या विरोधामधलं आंदोलन उभं राहील आणि हा एक ग्रंथ ब्रिटिशांना देशातून हाकलून देण्यासाठी मदत करेल, म्हणून आम्ही टिळकांचा गीता रहस्य बारकाईने तपासतो आहोत. पुस्तकं काय करतात हे आपल्या या निमित्तानं कळतं आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा अग्रलेख लिहिला होता की सरकारचं डोकं ठिकाणं आहेत का, तेव्हा ब्रिटिश घाबरलेच होते.
त्या संदर्भातले जे काही टिपणं आता उपलब्ध होत आहेत, ही सर्व टिपणे सांगतायत की त्या अग्रलेखानं सामान्य माणसांच्या मनामध्ये जी प्रेरणा, जी हिंमत, जी ताकद पेरली गेली होती, ती ताकद आणि हिंमत एकत्र आली तर या देशाला गुलामीच्या शुरुला ज्या आहेत त्या तोडल्या जाऊ शकतात याची ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटत होती. एक अग्रलेख काय करू शकतो ही जाणीव ब्रिटिशांना जाणीव होती आणि म्हणून त्या कालावधीमध्ये ब्रिटिश सुद्धा साहित्याला घाबरत होते. हा जगाचा इतिहास आपण अनुभवला आहे. मी महात्मा गांधींच्या जीवनाकडे पुन्हा एकदा येत असताना मला असं वाटतं की महात्मा गांधींच्या मनावरती ॲरिस्टॉटल यांचा मोठा प्रभाव होता. ॲरिस्टॉटल त्यांचा जो ग्रंथ होता त्या ग्रंथाचा जसा मोठा प्रभाव होता तसा श्रीमद भगवद्गीतेचाही मोठा प्रभाव होता. आमच्या आयुष्यामध्ये गीतेचा मोठा प्रभाव आहे असं मला वाटत नाही. आम्ही गीता वाचतो तो फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून वाचतो. गीता हा धार्मिक ग्रंथ नाही आहे. याचं कारण जगात फक्त भारताबद्दल मी बोलत नाही आहे, मी जगातल्या अनेक लोकपुरुषांबद्दल असं बोलतो आहे की श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ या जगाच्या पाठीवरती अनेक लोकांना प्रेरणा देऊन गेला, अनेकांना सुद्धा अस्तित्व निर्माण करायला, समाज एकसंघ करायला आणि समाजामध्ये एखादी क्रांतीचं बीज पेरायला तो कारणीभूत ठरलाय. हा जगाचा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी गीतेवरती भाष्य केलं. याचा गीतेमध्ये समाजाला एकसंघ करण्याची ताकद होती, समाजाला विचार उंची घेऊन जाण्याची ताकद होती, म्हणून गीता रशी नावाचा ग्रंथ त्यांची उदयाला आणला. भारतातल्या अनेक क्रांतिकारकांनी गीता जीव की प्राण समजून तिचं पठण केलं, तिचं वाचन केलं आणि त्यातला विचार घेऊन स्वतःचं बलिदान करण्यासाठी तयार झाले. याचं कारण गीतेतला तो विचार होता. गीता जशी महात्मा गांधीची पण जी 5 ग्रंथ आहे त्या 5 ग्रंथांमध्ये गीता हा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी स्वतःला समजून घेतलं की मला गीतेचं तत्त्वज्ञान अधिक पसंत आहे, गीतेचा जो विचार आहे तो मला अधिक आवडणार आहे आणि गीतेचा विचार मला प्रेरणा देणार आहे, म्हणून त्यांनी गीतेला अधिक पसंत दिली. त्यानंतर डेव्हिड थोरा यांचं रेजिस्टन्स टू द सिव्हिल गव्हर्नमेंट असं नावाचं एक पुस्तक आहे. यातूनही स्वातंत्र्य समतेचा विचार मनामध्ये बिंबवला गेला, अहिंसेचा विचार मनामध्ये बिंबवला गेला. त्यासोबत टॉल्स्टॉय यांचं द किंगडम ऑफ द गॉड इज विदिन यू अशा नावाचा एक ग्रंथ आहे. विल्यम साल्टन यांचा इथिकल रिलिजन्स आणि रस्किन यांचा अनटू द दिस लास्ट अशा नावाचं एक पुस्तक आहे. अशा 5ही ग्रंथांचा एक मोठा प्रभाव गांधींच्या आयुष्यावरती आपल्याला दिसून येतो. रस्किनची ज्या उत्पत्ती आहे या रस्किनच्या अनेक उत्पत्तीवर महात्मा गांधींनी उत्तम रीतीने भाष्य केलं आहे. ॲरिस्टॉटल यांच्या अनेक नैतिक कथा हा गांधींचा जीव की प्राण होता. आयुष्यभर गांधी ज्या तत्त्वज्ञानावर जगले याचं कारण रस्किनच्या ज्या ॲरिस्टॉटल ज्या कथा होत्या, ॲरिस्टॉटल जे तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान कथेच्या रूपानं गांधी वाचत होते आणि एक नैतिक मूल्याच्या एका उंचीवरती ते घेऊन जात होते. आणि म्हणून रस्किनच्या किंवा ॲरिस्टॉटलच्या असलेल्या सिद्धांतावर गांधी प्रचंड निष्ठेनं प्रेम करत होते आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य चळवळ जी आहे ती अहिंसावादाच्या अंगानं पुढे गेली, हिंसावादाच्या अंगानं पुढे गेली नाही. त्याचं कारण गांधीनं जो प्रभाव राहिला या तत्वज्ञानाचा किंवा या विचारवंतांचा, या लेखकांचा, या साहित्याचा, त्याचं कारण होतं भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली अहिंसावादी भूमिका. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आम्ही वेगळ्या अंगाने जेव्हा समजून घेतो तेव्हा अनेकांना आश्चर्य धक्का बसतो की ज्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची प्रसारमाध्यमं नव्हती, ज्या कालावधीमध्ये दूरदर्शन नव्हतं, ज्या कालावधीमध्ये फारसी वृत्तपत्र नव्हती, अशा कालखंडामध्ये इथला माणूस एकसंघ झाला कसा? इथला माणूस एकसंघ झाला याचं कारण या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अनेक लोकांनी साहित्यातला विचार करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला. आमच्या देशाच्या स्वातंत्र्य सम्राट अनुषंगाने जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा शिवजयंती काय, गणपती उत्सव काय, हा टिळकांनी कशासाठी सुरू केला होता? याचं कारण असं होतं का इथल्या गर्दीला समाजात रूपांतर करायचं असेल तर गर्दीचं समाजात रूपांतर करण्यासाठी हे महोत्सव झाले पाहिजे, हे उत्सव झाले पाहिजे आणि या उत्सवाच्या निमित्तानं माणसांच्या मनामध्ये विचाराची क्रांती पेरली पाहिजे. आज दुर्दैवानं आम्ही गणपती उत्सव जो करतो आहोत तो लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला गणपती उत्सव नाहीत. गणपती उत्सवाच्या निमित्तानं विचारवंतांच्या भूमिका मांडल्या जाव्यात, तत्वज्ञानाच्या भूमिका मांडल्या जाव्यात, विविध प्रकारची व्याख्यानं व्हावीत, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली जावीत. आज दुर्दैवानं तसं वाचलेलं आम्हाला दिसत नाही. आम्हाला आता फक्त गर्दीसाठीचे कार्यक्रम हवे आहेत, आम्हाला समाजात रूपांतर करणारे कार्यक्रम नको आहेत. टिळकांचे स्वप्न जे होतं ते स्वप्न पूर्णत्वाला गेलं नाहीत हे निश्चितपणानं खंत आहे. तोही विचार आपण थोडासा समजून घेतला पाहिजे. मी व्यक्तीबद्दल का बोलतो आहेत याचं कारण असं की ह्या व्यक्ती उद्याचा समाज उभा करणार आहेत. म्हणजे गांधींनी समाज उभा करण्याचा प्रयत्न केला, महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या माणसानं समाज उभा करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व माणसांच्या आयुष्यामध्ये एक एक पुस्तक आलं आणि पुस्तकानं विचार मिळाला आणि विचाराच्या जोरावरती माणसं विचार करत करत समाजाला अधिक उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या माणसाच्या आयुष्यामध्ये थॉमस पेन यांचं जर पुस्तक आलं नसतं तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, भेदाभेद, स्त्री पुरुष विचारधारा जी आहेत ही त्यांना समजली सुद्धा नसते. एका पुस्तकानं त्यांना विचारच पाडलं
आणि विचार करता करता महात्मा ज्योतिबा फुलेंना लक्षात आलं की या देशामध्ये आपल्याला खरोखर समाज म्हणून उभं राहायचं असेल, आपल्या खरोखर क्रांतीची बीजं पेरायची असतील, लोकशाही करायची असतील आणि स्वातंत्र्याचा विचार, समतेचा विचार, बंधुत्वाचा विचार जर पेरायचा असेल तर थॉमस पेन जे सांगतो आहे तो विचार घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. म्हणून थॉमस पेन यांच्या विचारातली प्रक्रिया समजून घेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाबद्दल जी क्रांती झाली. खरं तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जर ही क्रांती केली नसती तर तुम्ही आणि मी इथं बसलो नसतो. तुम्ही जे काही ग्रंथालय चालवतात, ग्रंथालय चळवळीमध्ये काम करतात किंवा तुम्ही जी पुस्तकं वाचतात, हे पुस्तक तुमच्या माझ्या हाती जे आलं ते थॉमस पेनच्या विचारातलं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुल्यांनी वाचलं आणि त्या एका पुस्तकामुळे या देशातल्या स्त्रियांच्या हाती शिक्षणाची गंगा आली, शूद्रांच्या हाती शिक्षणाची पाटी आली. हे जर महात्मा फुल्यांनी केलं नसतं आणि थॉमस पेनचं पुस्तक हाती आलं नसतं तर तुमच्या माझ्या हातामध्ये कधीच पाटी पेन्सिल आली नसती, शेणाची पाटी आमच्या मुलींच्या डोक्यावरची उतरली नसती आणि मैडबाई सरपंच झाल्या नसत्या. हे केवळ थॉमस पेन या पुस्तकाचं यश आहे, महात्मा ज्योतिबा फुलांची क्रांतीचं यश आहे. आणि म्हणून तुम्हाला मला पुस्तक काय करतं जेव्हा घडतं तेव्हा पुस्तकं देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असतात, पुस्तकं समाजाला शहाणं करत असतात आणि पुस्तकं माणसाला समृद्ध करत असतात आणि माणसालाच नव्हे तर गर्दीचं समाजात रूपांतर करतात आणि देशाचं राष्ट्रात रूपांतर करतात. देश हा केवळ भूभाग असतो पण समाज जेव्हा एकसंघ होतो तेव्हा समाज जिथे राहतो ते राष्ट्र असतं आणि गर्दी जिथे राहते ते देश असतो. देशी भौगोलिक संकल्पना आहे, राष्ट्रीय सामाजिक संकल्पना आहे. त्यामुळे पुस्तकं वाचणारा समाज जो असतो तो राष्ट्राच्या दिशेने प्रयत्न करत असतो. तोही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ब्रिटिशांनी किंवा एवढंच कशाला, मेघनाद साहा नावाचे शास्त्रज्ञ आहे. हे मेघनाद साहा नावाचे जे शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञांनी असं लिहून ठेवलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मला निराशा येते, समाजसुद्धा निराशाच्या छायेत जेव्हा सापडतो तेव्हा समाजातले कर्ती माणसं समाजामध्ये अधिक चांगला विचार करण्याचा प्रयत्न करतात. मी संत तुकारामांची गाथा जेव्हा वाचतो, मी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जेव्हा वाचतो, नाथांचं एकनाथी भागवत जेव्हा वाचतो तेव्हा माझ्या मनात प्रश्न असतो की या नाथांनी जे काही लिहिलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, असं आमचा तुकोबा काय म्हणतो आहे. एका छोट्याशा देऊ नावाच्या गावामध्ये एखादा पोरगा जन्माला येतो, या समाजात दुःख दारिद्र्य बघतो आणि तो दुःख दारिद्र्य पाहिल्यानंतर कोणीतरी आज जसे आत्महत्या होत आहे तेव्हा आत्महत्या होत असतील तर तुकाराम महाराज आम्हाला विश्वास देऊ पाहताय, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. हा विचार जो आहे तो निराशेच्या छायेत सापडलेल्या समूहाला अधिक आशावादी बनवण्याच्या दृष्टीनं केलेला विचार आहे. आमचं साहित्य आम्हाला अधिक आशावादी बनवतं. आमचं संत साहित्य जे आहे ते आम्हाला निराशेच्या छायेत नेत नाहीत. मी जेव्हा जेव्हा संत साहित्य निराश होतो तेव्हा तेव्हा निराश होत असताना मी तुकारामांची गाथा समोर घेतो, तुकारामाचे अभंग वाचत जातो आणि विचार करत जातो की अरे तुकारामांनी त्या काळामध्ये समाजाला अधिक आनंदी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आचार्य असे म्हणाले होते, ज्याच्या घरी नाही गाथा त्याच्या माथी मारा सोटा. याचं कारण तुकारामांची गाथा म्हणजे केवळ शब्दांचं माहोल नाहीत तर तुकारामांची गाथा म्हणजे विचाराची क्रांती आहे आणि विचाराची क्रांती ज्यांना ज्यांना ती सापडली आहे ती माणसं आयुष्यामध्ये मोठी झाली आहे हे आपल्या हळू लक्षात यायला सुरुवात होते. निराशेच्या छायेमध्ये जेव्हा आमचे मेघनंद साहा सापडले होते, शास्त्रज्ञ होते मोठे, हे मेघनंद साहा सापडले, त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ हातामध्ये घेतले आणि ग्रंथ वाचल्यानंतर ते निराशेच्या छायेपासून दूर जायचंय, पुन्हा नव्या संशोधनाच्या वाटा सुरू करायचे, पुन्हा एक नवा विचार सुरू करायचे. आणि हा नवा विचार सुरू करताना ते असं म्हणालेत, माझ्या आयुष्यामध्ये ही ग्रंथ आली नसती तर मी आयुष्यामध्ये काही सुद्धा करू शकलो नसतो. माझ्या मनामध्ये प्रत्येक क्षणात निराशेची छाया यायची आणि त्या रात्री पुस्तक घेतलं की पुन्हा मला प्रेरणा मिळायची, पुन्हा नवे संशोधन मी सुरू करायचो. त्या मेघनाद साहा यांनी 20 वर्ष वेद आणि उपनिषदांचा अभ्यास केला, त्यावर भाष्य केलं, त्याचा अनुवाद केला आणि तुमच्या माझ्यासाठी समाज समृद्ध होण्यासाठी एक नवी पाऊलवाट मेघनाद साहा यांनी निर्माण करून दिली. मला वाटते आपण सर्व समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज दुर्दैवानं लोक पुस्तक वाचतात का तर आता पुस्तकं चालतात असं म्हणतात, पुस्तक वाचत नाही आपली लोक. बरेच लोक पुस्तकं चालतात आणि खूप चालतात. आता चालून काय होतं का तर मला वाटतं काही होत नाही. पुस्तकं वाचली गेली पाहिजे. आज आपल्या समाजामध्ये पुस्तकं वाचणारा समाज म्हणून मी जे अवतीभोवती बघतो तर ते चित्र दिसत नाही. च्या अर्थी एखादा विचार पुढे आल्यानंतर माझा हात वर होतो आहे याचा अर्थ मी पुस्तक वाचत नाहीत. कारण पुस्तक वाचणारा प्रत्येक माणसाचं मस्तक सांगत असतं, मला जसं विचाराचं स्वातंत्र्य आहे तसं त्याला पण विचाराचं स्वातंत्र्य आहे. पण आज आमच्या संवेदना जितक्या टोकदार बनतायत याचं कारण तुमच्या माझ्या हातातलं पुस्तक हळूहळू निष्ठच चाललेलं आहे. आम्ही समीक्षा करण्याबद्दल कधी बोलत नाही. गौतम बुद्धांनी माझ्या आयुष्यात काय दिलं असं मला जेव्हा प्रश्न पडतो, समाजाला काय दिलं असं जेव्हा प्रश्न पडतो, जेव्हा गौतम बुद्धाचा विचार घेऊन जपान आज कुठे गेले आपण बघतो. जपानी गौतम बुद्धांचा विचार आचरणात आणला म्हणून त्यांचा समाज पुढे गेलाय, म्हणून त्यांचा समाज विज्ञानवादी बनलाय. आम्ही गौतम बुद्धांना डोक्यावर घेतलं, आम्ही गौतम बुद्धांना डोक्यात घेऊ शकलो नाहीत. हा आमचा पराभव आहे. त्या गौतम बुद्धांनी त्रिपिटकमध्ये काय सांगितलं होतं, गौतम बुद्ध जे सांगत होते की बाबारे त्रिपिटीमध्ये तो विचार त्यांनी सांगितला होता की तुम्हाला खरोखर
मी जे सांगतोय त्यावर विश्वास ठेवू नका असं बुद्ध म्हणाले होते. बुद्धांनी फार चांगल्या प्रकारचं तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. मी पुस्तक वाचतो, माझं पुस्तकावर विश्वास ठेवू नका. मी त्रिपिटकमध्ये सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका. मी सांगतो असं खरं हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञ असलेल्या प्रत्येक माणसानं, देवदूत असलेल्या प्रत्येक माणसानं हे सांगितलं आणि लक्षात ठेवलं पाहिजे वाचणाऱ्यानं, की मी जे वाचतोय हे जगातलं अंतिम सत्य वाचत नाहीये. बुद्ध हेच सांगत होता, मी तुम्हाला जे सांगतोय ते जगातलं अंतिम सत्य सांगत नाही, त्यावर विश्वास ठेवू नका. बुद्ध पुढे असं म्हणाले, याची चिकित्सा करा. वाचणारा माणूस प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतो. नरद कुरंदकर नावाचा माणूस मी जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा कुरंदकरांनी अक्कल नावाच्या पुस्तकामध्ये इथल्या राष्ट्रपुरुषांची समीक्षा केली आहे, चिकित्सा केली आहे. ते चिकित्सा वाचताना मी हादरून जातो. याचं कारण आज आपल्या संवेदना एखाद्या राष्ट्रपुरुषाबद्दलच्या, एखाद्या व्यक्तीबद्दलच्या इतक्या तीव्र झालेल्या आहेत की अशा प्रकारची समीक्षा वाचताना सुद्धा आपल्या धक्के बसतात. बुद्ध म्हणाले होते, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा. आज असं वातावरण आहे आपल्या अवतीभोवती की आपण कुणाची चिकित्सा करावी. याचं कारण आमचा समाज वाचत नाही आहे, आमची लोक वाचत नाही आहे. आज वृत्तपत्रात एखादं कुठे काही छोटं छापून आलं की लोक हल्ले करायला तयार असतात. जेव्हा तुमचे हात वर होतात याचा अर्थ आहे तुमच्या हातातलं पुस्तक निसटलंय म्हणून तुमचे हात वर होत आहेत. मारण्यासाठी हात उगारे जातात तेव्हा समजावं अजून आपली मस्तकं जी आहेत ती विचारांना घडलेली नाही आहे. आणि म्हणून तुमची माझी मस्तक विचारानं घडली तर या देशातला संघर्ष कमी होईल. तुमचे माझे विचार मस्तक जी आहे ते विचारानं घडली तर तुमच्या माझा जे भौतिक सुखाच्या अपेक्षा आहे ह्या कमी होतील. मी बाबासाहेब आंबेडकरांना वाचत होतो. बाबासाहेब आंबेडकरांना वाचत असताना एक किस्सा बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये त्या लेखकांनी नमूद केला आणि मला फार आवडला. शिक्षणानं काय परिवर्तन घडत आहे ते सांगत होते. बाबासाहेब दिल्लीमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि बरेच दिवस मंत्रिमंडळात काम करत होते. एक दिवस त्यांच्या गावातल्या वर्गमित्राला असं वाटलं, चला आपला वर्गमित्र इतका श्रीमंत झाला, इतका मोठा झाला आहे, तो राहतो कसा नेमकी, तो दिसतो कसा नेमकी आता, कारण 20 वर्ष दोघं एकमेकाला भेटले नाही, पण अत्यंत खुश होता की आपला वर्गमित्र मंत्री झाला आहे. म्हणून एक दिवस हा वर्गमित्र दिल्लीमध्ये गेला. दिल्लीत गेल्यानंतर ते बंगल्याचा शोध घेतला. बाबासाहेब तिथे होते, अवतीभोवती बरीच लोक होती. बाबासाहेबांनी याला बघितलं की आपल्या गावाकडनं एक मित्र आलेला आहे. याला असं वाटलं त्या सर्व गर्दीमध्ये बाबासाहेब आपलं ओळखलं नसावं. बाबासाहेबांनी त्यांच्या बघितलं होतं, पण बाबासाहेब इतर लोकांशी बोलत होते आणि बाबासाहेब त्याचे लक्ष ठेवून होते. पण त्याचं लक्ष असं वाटत होतं की आता आपले बाबासाहेब खूप मोठं झालं आहे, आपला वर्ग मित्र अत्यंत मोठा झालेला आहे, याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. त्याचं पोट भरलं त्यांना बघून आणि तो परत जायला निघाला. तो जेव्हा परत जायला निघाला तेव्हा बाबासाहेबांनी पेयला सांगितलं, त्याला आत घ्या आणि आत घेऊन त्याची सर्व व्यवस्था करा, त्याला चांगले कपडे द्या, त्याला आत बसवा, जेवणाची व्यवस्था करा, मी तोपर्यंत येतो. सर्व लोकांना ते भेटले. मग आत गेले. आत गेल्यानंतर यांची सारी व्यवस्था झालेली होती. ही सर्व व्यवस्था झाल्यानंतर त्यांनी बघितलं, त्यांनी सर्व बंगला फिरून दाखवला आणि इतका धक्का बसला की अरे इतकी श्रीमंती बाबासाहेब राहत आहेत, इतकी छान बंगल्यामध्ये बाबासाहेब राहत आहे, इतकी खोल्या त्यांना आहे, प्रचंड ग्रंथालय मोठं आहे. हे सर्व बघितल्यावर त्याचे डोळे दिपावेत, इतकं प्रचंड सुख त्याला मिळालं. बाबासाहेबांसोबतच जेवण झालं. संध्याकाळी बाबासाहेब या खोलीत का झोपतात किंवा त्याचे उद्गार असे होते. हे जे काही दिसतंय हे लोकांसाठी दाखवतोय. शिक्षण जर घेतलं परिवर्तन घडू शकतं आणि परिवर्तन जर घडलं तरी तुम्हाला मिळू शकतं. आणि मी इथे यासाठी आहे, हे जे सुख आहे हे 2 दिवसाचं आहे, हे कायमचं नाही. इथलं सुख जे आहे आयुष्याचं आहे हे मला कळावं. अशा प्रकारची पुस्तकं वाचून प्रेरणा घेणारे अनेक लोक आपल्या अवतीभोवती आहेत. मला मी मध्यंतरी एका दिल्लीच्या वर्कशॉपला गेलो होतो. मला दिल्लीच्या एका वर्कशॉपमध्ये एक मोठा विचारवंत भेटला आणि तो इतका साधा होता, इतका म्हणजे आधी साधी चप्पल घालून आता तर नेहरू शर्ट घालून इतका साधेपणे होता. मी त्यांचं नाव अनेकदा वाचतो होतो, अनेक पुस्तकांना त्यांना वाचत होतो, अनेक वेळा त्यांना वेगळ्या ठिकाणी ऐकलं होतं. मी त्यांना जेवढ्या सुट्टीमध्ये जाऊन भेटला विचारलं, तुम्ही ते साधे कसे? ते म्हणाले, बाबासाहेबांचे पुस्तक मी वाचतोय आणि बाबासाहेब ज्या विचारात जगले तो विचार घेऊन मला मरायचा आहे. म्हणून विचार घेऊन मरणं हा प्रवास सुद्धा पुस्तकं घडवतात. आणि म्हणून तुमच्या माझ्या हाती पुस्तकं येत गेली तर मला वाटतं परिवर्तनाची वाट आपल्या सर्वांना सापडेल. ही परिवर्तनाची वाट पुस्तकातून जात असते हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही विचार करा की अनुभवचा जो जनक मानला जातो, म्हणजे आपल्याला फक्त ही बरोबर एवढंच माहिती आहे, पण अनुभवचा जनक जो आहे तो जनक जे रॉबर्ट ओपेन हायपर नावाचा एक विचारवंत आहे, तो शास्त्रज्ञ आहे. या हा सुद्धा असं म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये
अनुभवच्या स्फोटापर्यंत, अनुभवच्या प्रक्रियेपर्यंत जो विचार मी करतो आहे, हा विचार सुचण्याचं कारण आहे तुमची भारताची भगवद्गीता. जगाने भगवद्गीता वाचावी आणि आम्ही फक्त पूजा करावी, असं आता सारं आहे. मी तुकारामाच्या गाथेचं पूजा करायची आवश्यकता नाही, पण मला आपल्या असं वाटतं की गाथा पूजेची गोष्ट आहे, ज्ञानेश्वरी पूजण्याची गोष्ट आहे. मला असं वाटतं आपण तर पूजण्याची आवश्यकता नाही, त्याचा जो विचार आहे तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वरांनी 18व्या अध्यायामध्ये असं म्हटलं होतं, ज्ञानेश्वरांनी 8व्या अध्यायामध्ये असं म्हटलं होतं, नगरेची रचावी, महावृक्ष लावावी, सकळ जग. म्हणजे तुम्ही अशा प्रकारची नगर निर्माण करा, की अशा प्रकारची शहर निर्माण करा, अशा प्रकारची गावं निर्माण करा की त्या गावामध्ये झाडं लावली गेली पाहिजे. नगरेची रचावी, महावृक्ष लावावी. काय विचार होता 18 म्हणजे 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतायत. आणि आज आम्ही काय करतोय? आज आम्ही तेच म्हणतोय, झाडं लावली पाहिजे, धरणं बांधली पाहिजे. म्हणजे ही माणसं किती द्रष्टे होते हे आम्ही समजून घेण्यामध्ये कमी पडतो आहोत. त्यामुळे गीतेतला जो विचार आहे तो धार्मिक अंगाचा नाही, तुकोबांचा जो विचार आहे तो धार्मिक अंगाचा नाही. तुकोबांच्या गाथेमध्ये सुद्धा समाजाच्या उत्थानाची विचाराची प्रक्रिया आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ग्रंथ जर काय करत असतील तर समाजाचं उत्थान घडवतात, समाजात परिवर्तन करतात. बाबासाहेब आंबेडकर नावाचा पोरगा इथपर्यंत आला याचं कारण त्याचा बाप त्याच्या आधी पुस्तक देत होता. पुस्तकं देणारा बाप ज्या घरात असतो त्या घरात बाबासाहेब जन्माला येतो. त्याच घरामध्ये आम्हाला आंबेडकरांसारखा विचारवंत दिसू लागतो. मला एक गोष्ट आठवते बाबासाहेबांच्या आयुष्यातली. पुस्तकं काय करता याचं प्रश्नाचं उत्तर मला बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये दिसतं. बाबासाहेबांचे वडील जे होते ते वडिलांची पेन्शन सुरू होती. पेन्शनमधला काही भाग रोजच्या प्रपंच लागला जात होता आणि बाबासाहेबांना महिनाभर जितकी पुस्तकं लागतील तेवढी पुस्तकं दर महिन्याला बाबासाहेबांना पेन्शनमधून आणून दिली जात होती. बाबासाहेब 24 आवर वाचन करायचे. म्हणजे 18 तास अभ्यास करणं जे असतं, वाचन करणं जे असतं हे बाबासाहेब करायचे. आज आम्ही 18 मिनिटं सुद्धा वाचत नाही. मोबाईलवर आम्ही 1 तास 80 मिनिटं खर्च करू, पण आम्ही पुस्तक 18 मिनिटं सुद्धा वाचणार नाही. स्क्रोलिंगची सवय लागलेली आहे आम्हाला. फक्त पुस्तकाची पानं चालण्याची सवय आम्हाला राहिली नाही आहे. बाबासाहेबांचे वडील पुस्तक आणून देत होते. बाबासाहेब महिनाभर ती पुस्तक वाचत होते. 1 महिन्यात असं घडलं की 4 आठवडे पुस्तकं पुरतील एवढी पुस्तकं आणली होती, पण बाबासाहेबांनी ती पुस्तकं 3 आठवड्यात संपवली. आता उरला होता 1 आठवडा. आता 1 आठवड्यासाठी पेन्शन यायला 1 आठवडा उशीर होता. 1 आठवड्याने पेन्शन मिळणार होती आणि 1 आठवड्यात जर पेन्शन मिळणार असेल तर तुम्हाला आणि मला बाबासाहेबांचे 8 दिवस महत्त्वाचे वाटत नसतील, पण बाबासाहेबांचे 8 दिवस जे आहे ते किती महत्त्वाचे होते हे त्यांच्या बापाला माहीत होतं. तेव्हा बापाने विचार केला की बाबासाहेबांचे 8 दिवस वाया जाऊ नयेत. म्हणून त्यांनी जो विचार केला, आपल्या मुलीकडे गेले. मुलीचं नुकतंच लग्न झालं होतं. मुलीला गेले आणि मुलीला सांगितलं, मला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दे. ते मंगळसूत्र मी गहाण ठेवतो, पुस्तकं पैसे आणतो आणि त्यातून पुस्तक विकत घेतो. आणि पुस्तकं घेतली की 8 दिवसानं माझी पेन्शन येईल आणि पेन्शन आली की तुला मी पुन्हा मंगळसूत्र आणून देतो. बहिणीनं सुद्धा भावाचं वाचन थांबू नयेत म्हणून मंगळसूत्र दिलं. बाबासाहेबांच्या वडिलांनी गहाण ठेवलं, पुस्तकं विकत आणली आणि 8 दिवसानं पेन्शनला ते मंगळसूत्र सोडवलं. जो बाप मुलीचं मंगळसूत्र गहाण ठेवू शकतो आणि मुलाला पुस्तकं आणून देऊ शकतो, अशाच घरामध्ये बाबासाहेब आंबेडकर नावाचा पोरगा जन्माला येतो आणि तो जगावर अधिराज्य करतो. पुस्तकं माणसाला जातीच्या पलीकडे जायला शिकवतात. पुस्तकं आम्हाला काय शिकवतात? तर पुस्तकं आम्हाला शिकवतात की तुम्ही कोणत्याही जाती जन्माला आला असलात तर तुम्हाला जगावर अधिराज्य करता येतं, हे पुस्तकं आम्हाला शिकवतात. आज दुर्दैवानं आमच्या हातातली पुस्तकं काढून घेतली जात आहेत, आमच्या हाती जे दिले जात आहे. म्हणून मला गांधी तिथे महत्त्वाचे वाटतात. गांधी जो शेवटचा जो रिलिजन संदर्भात ग्रंथ वाचतायत त्यातला जो धर्म आहे तो गांधी धर्म आम्हाला तो सांगतायत. धारयती सा एषा धर्म हा करायला शिकवतो, शांतपणा द्यायला जो शिकवतो तो धर्म खरा असतो. आज आमचा धर्म जो विचार येतो आहे याबद्दलचा सुद्धा विवेक वाट आम्हाला चालण्याची गरज आहे. ती सर्व वाट आपण जेव्हा चालू तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज शहाणा होईल. मी एक शेवटचं उदाहरण देतो आणि मग थांबतो, कारण मला जी वेळ दिलेली आहे गाडेकर साहेबांनी ती आता संपत आलेली आहे. जग पुढे का असा जेव्हा प्रश्न येतो, अलेक्झांडर नावाचा राजा तुम्हाला माहीत आहे. अलेक्झांडर राजा जेव्हा स्वारी करायचा तेव्हा स्वारी केल्यानंतर धन संपत्ती काय वगैरे घेऊन येत नव्हता. तो सर्वाधिक महत्त्व कशाला देत होता, तर हा अलेक्झांडर राजा जेव्हा स्वारी करायचा तेव्हा त्या प्रांतामधली पुस्तकं तो घेऊन यायचा, तिथली हस्तलिखितं तो घेऊन यायचा आणि हस्तलिखितं आपल्या प्रांतामध्ये जपून ठेवायचा. एखादी हस्तलिखित एकच प्रत त्या देशामध्ये असेल तर तो आपल्याकडची माणसं पाठवायचा आणि उतरून घ्यायला भाग पाडायचा, उतरून ती कॉपी आपल्या राज्यात आणायचा. अशा प्रकारची हजारो ग्रंथ अलेक्झांडर यांनी आपल्या दरबारात ठेवली होती.
आणि इतकंच नाही, जर युद्धावर जर अलेक्झांडर जात असेल तर रात्री युद्ध थांबल्यावर शांतपणे तो पुस्तक वाचित बसायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध करण्यासाठी जायचा. युद्ध करण्यासाठी जाणारा माणूस सुद्धा पुस्तक वाचत होता. आम्ही कोणतं युद्ध करायला जात नाही तरी आमच्या हाती पुस्तक येत नाही, म्हणून आमचा समाज दारिद्र्यात आहे. केवळ श्रीमंती म्हणजे तुम्हाला मला उलची एक गोष्ट आठवते. उल्फने असं विचारलं एका सभागृहामध्ये असलेल्या लोकांना, तुमच्या घरामध्ये मूल्यवान काय काय आहेत? तेव्हा कुणी असं म्हणालं, सोन्याचे अलंकार आहे, बंगला आहेत, गाडी आहेत, फ्रीज आहेत, प्रचंड वस्तूची नावं सांगितली. तेव्हा ते म्हणाले, तुमच्या घरात पुस्तकं नाही आहेत. याचं कारण तुमच्या दृष्टीनं पुस्तकं मूल्यवान नाहीत. ज्या घरात पुस्तकं मूल्यवान नसतात त्या घराला फक्त भिंती असतात, त्याला घर पण नसतं. घराला घर पण आणण्यासाठी घरात पुस्तकं असावी लागतील, कारण पुस्तकं तुम्हाला सांगत जातात इतिहासातल्या पानापानावाच्या गोष्टी, युद्धातील लढायातले महापुरुष आणि महापुरुषांनी केलेल्या चुका तुम्हाला सांगत जातात इतिहासातली पुस्तकं. आणि त्यातून नवा विचार घेऊन आपल्याला लढता येतं पुन्हा नव्या व्यवस्थेशी, नव्या साम्राज्यवादाशी आणि नव्या सत्तेला प्रश्न विचारता येतात. कारण पुस्तकं तुमच्या डोक्यात विचार करत असतात. तो विचार करण्याचं काम ज्या समाजामध्ये पुस्तक करतात तो समाज अधिक संपन्न होत जातो. मला वाटतं आपण तो समाज होण्याचा प्रयत्न करणं ही अधिक चांगली गोष्ट आहे. समाज पुस्तकांना घाबरतो हे जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. सलमान रश्दी नावाच्या विचारवंतावरती अनेक पुस्तकांनी बहिष्कार टाकले, जगाने टाकलेला बहिष्कार हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे लोक पुस्तक एवढंच कशाला, भारतामध्ये सुद्धा 2400 वर्षापूर्वी कामसूत्र नावाचे पुस्तक आहे. म्हणजे कामसूत्र नावाचं जे पुस्तक 2400 वर्षापूर्वी भारतात लिहिलं गेलं, त्या पुस्तकावर तेव्हा बहिष्कार टाकला होता, त्याच्यावर बंदी टाकली होती. पण त्या पुस्तकावर बंदी टाकल्यानंतर रिचर्ड नावाचा जो ब्रिटिश तत्वज्ञ आहे त्यांनी त्याचा अनुवाद केला आणि जगाला सांगितलं हा जगातला एक अनमोल ग्रंथ आहे. तेव्हा लोकांनी तो स्वीकारला. आपल्याला सुद्धा फार पचत नाही. हे काय फक्त जगात घडतं असं नव्हे, जगाला सर्वात मोठा धोका पुस्तकाचा वाटत आलेला आहे. आणि म्हणून जग पुस्तकावर बंदी टाकतं. जेव्हा जेव्हा पुस्तकावर बंदी येते तेव्हा समजावं तुमची व्यवस्था धोक्यात आलेली आहे, तुमचं विचार मन धोक्यात आलेलं आहे आणि तुम्ही माणूस झालेलं नाहीत, तुम्ही गर्दीतले एक आहात. जेव्हा तुम्हाला असं वाटतं या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे तेव्हा समजावं मला अजून पुस्तक वाचण्याची गरज आहे. कोणत्याही विचारावर बंदी न येणं हा विचार हा लोकशाहीचा विचार आहे. आणि हा लोकशाहीचा विचार तेव्हाच पेरला जातो जेव्हा तुमची पुस्तकं घडवतात. अशी पुस्तकं घडवणारी मस्तकं निर्माण करण्याचं आव्हान आपल्या सर्वांच्या व्यवस्थेसमोर आहेत. हा देश राष्ट्र म्हणून उभा राहायचा असेल तर आपण मुलांच्या हाती पुस्तकं दिली पाहिजे. ही पुस्तकं देण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण करत आहात, त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. हॅलो संदीपजी वागचौर, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया आपण. आपल्याला नंबर विनंती. मला असं वाटत होतं संदीपजी अजिबात थांबूच नये. त्यांच्या नावामध्ये संदीप आहे आणि हा दीप संगमनेर अकोलेसारख्या छोट्याशा भागामधून जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतो त्या ठिकाणी आदरणीय वागचौरे साहेबांनी ह्या संदीपमधला दीप नेलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया. आपल्याला नंबर विनंती. त्यांच्या आडनावामध्ये वाक हा शब्द आहे. सरस्वतीला आपण वाग्देवता असं म्हणतो, तर अशी सरस्वती प्रसन्न संदीप वागचौरे यांना आहे. या शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत आणि स्वतःचं ज्ञान स्वतः जवळ न ठेवता जगाला देऊन हे ज्ञान अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होत आहे. जोरदार टाळ्या संदीप वागचौरे या नावासाठी, या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील ब्रँडसाठी झाल्या पाहिजे, ती नंबर विनंती. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ग्रंथ साहित्य आणि समाज या विषयावर आपल्यासमोर आपलं मत व्यक्त करत आहेत, आपल्या सर्वांशी संवाद साधत आहेत सन्मान्य ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक नवनाथ शिंदे साहेब. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आपण करूया. मी त्यांना विनंती करतो आपण विचार या अहिल्यानगरकरांच्या पुढ्यामध्ये आपले विचार ठेवावेत, ही नंबर विनंती. धन्यवाद सर. आदरणीय विचारपीठावरती उपस्थित असणारे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गाडेकर साहेब, त्याचबरोबर लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव मान्य श्री भारतजी घोगरे पाटील साहेब, तसेच ज्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रोफेसर रामभाऊ पवार सर, त्याचबरोबर माझ्या समवेत असणारे सर्व वक्ते आणि रसिक अभ्यासक श्रोतेहो,
प्रथम मी विचारपीठावरील सर्व महामानवांचे चरणी विनम्र वंदन करतो. आजच्या परिसंवादाचा विषय आहे ग्रंथ, साहित्य व समाज. विषय समजून घ्या, त्याची थीम डोळ्यासमोर ठेवा आणि त्या अनुषंगानं मग आपल्याला एक एक कंगोरे समजून घेता येतील. विषयाचं मध्यवर्ती सूत्र आहे ग्रंथ, साहित्य व समाज. घरात असावा देवासाठी पाठ, घरात असावा देवासाठी पाठ, तसे असावे ग्रंथाचे कपाट. असा आग्रह आपण धरला पाहिजे. ज्या प्रवरानगरच्या सहकार पुण्यभूमीमध्ये आपण आज हा ग्रंथोत्सव, साहित्योत्सव आयोजित केलेला आहे, ते म्हणजे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपल्याला या विषयाचं मध्यवर्ती सूत्र पेरल्याचं दिसून येतं आहे. डॉक्टर शिवाजी सामंत यांनी लिहिलेलं लढत भाग 1 आणि लढत भाग 2 चरित्र असेल, राजा मंगळवेडेकरांनी लिहिलेलं भूमिपुत्र नावाचं चरित्र असेल, प्राध्यापक माये देव यांनी लिहिलेलं साखरेचा ठेवा असेल, किंवा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळानं प्रकाशित केलेले महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हे ग्रंथ असेल, या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाचं चिंतन, व्यक्तिचित्रण आपल्याला या साहित्यामध्ये उमटलेलं दिसून येतं. लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी लिहिलेलं आत्मकथन आपणही वाचलं असेल. शीर्षक आहे देह वेचावा कारणी. देह वेचावा कारणी या आत्मकथनामध्ये ते लिहितात की येथे मी सोची कहाणी सांगत नाही, तर मी आणि माझ्या भोवतालचा असणारा समाज मी माझ्या साहित्यामध्ये मांडतो आहे. म्हणजे साहेब म्हणजे समाज आणि समाज म्हणजे साहित्य, या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या आणि हे प्राधान्यानं त्यांच्या आत्मकथनामध्ये येतं आहे. पत्रकार अरुण साधू यांनी लिहिलेलं दी पायनियर असेल, हे सर्व ग्रंथ आपण या मांद्याळीतले पाहिल्यानंतर एक लक्षात येतं आहे की ग्रंथ, साहित्य आणि समाज हे परस्पराशी पूरक आहेत. हे आपल्याला बाजूला काढता येत नाही. ग्रंथ, साहित्य आणि समाज हे बाजूला काढता येत नाही. ग्रंथाचा विचार करत असताना हे ग्रंथ पूर्वी हस्तलिखित स्वरूपामध्ये उपलब्ध होते. कलकत्त्याच्या श्रीरामपूर येथे इसवी सन 1805 साली छपाईचा पहिला कारखाना सुरू झाला ब्रिटिश काळामध्ये, आणि पुस्तक रूपामध्ये आपल्याला हे लेखन साहित्य उपलब्ध होऊ लागलं. याच्या अगोदरचं जे साहित्य आहे ते मौखिक स्वरूपामध्ये, ज्याला आपण फोकलोअर असं म्हणतो, लोकसाहित्याच्या रूपामध्ये ते जिवंत होतं. म्हणजे मराठी लोककथा असेल, मराठी लोकगीता असतील, प्रयोगरूप लोककला असतील, म्हणी, उखाणे, कोडी या माध्यमातून हे लोकसाहित्य व्हर्बल, नॉन व्हर्बल, शाब्दिक आणि शाब्देतर साहित्यामध्ये लोकांच्या तोंडी होतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे मौखिक रूपामध्ये संक्रमित स्वरूपात हे ज्ञान बदलत जात होतं. हे पारंपरिक मराठी लोकसाहित्य होतं. या समकक्ष 5 भक्ती संप्रदाय महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. नवनाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय या संप्रदायाचंही साहित्य जे आता सरांनी उल्लेख केलं ते महाराष्ट्राच्या मनाची, मराठी भाषेची, अस्मितेची भरणपोषण करत होतं. प्राधान्यानं तत्कालीन कालखंडामध्ये विद्वज्जन असणाऱ्या संस्कृत भाषेला फाटा देऊन प्राकृत मराठीमध्ये ही संतांची, पंतांची आणि तंतांची रचना बंदिस्त झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हे 5 भक्ती संप्रदाय, भक्ती संप्रदायाची अध्यात्माची लोकचळवळ या माध्यमातून मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवली जात होती. संत तुकोबाराय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही.
आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीचे शस्त्रे यत्ने करू शब्दाची वाटू जनधन रोका. म्हणजे शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे, शब्दामध्ये खूप ताकद आहे, कारण शब्दानेच पेटतात घरे आणि दारे सुद्धा. या ग्रंथ वाचनातून साहित्य आकाराला येत असतं. साहित्य हा शब्द संहित या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लिटरेचर असं म्हणतो. याच्यामध्ये कथा, कविता, कादंबरी आणि नाटक हे प्रमुख मुख्य 4 वाङ्मय प्रकाराचा उल्लेख केला जातो. त्याचबरोबर काही दुय्यम किंवा गौण असे 4 वाङ्मय प्रकार उल्लेखले जातात. त्याच्यामध्ये चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन आणि ललित लेखन याचा उल्लेख होतो. ललित लेखनामध्ये आठवणी, अनुभव, प्रवास वर्णन, स्तंभलेखन, निबंधलेखन, मी विषयीची असणारी गोष्ट या सर्वांचा अंतर्भाव या ललित लेखनामध्ये होत असतो आणि यातून साहित्य हे आकाराला येत असतं. साहित्यामध्ये प्रतिबिंब उमटतं कोणाचं? पुन्हा समाजाचं. म्हणजे ग्रंथ, साहित्य आणि समाज. साहित्यामध्ये प्रतिबिंब उमटतं कोणाचं? समाजाचं. साहित्यामध्ये चित्रण होतं कोणाचं? समाजाचं. समाजामध्ये घटना, प्रसंग, कथानक हे सर्व घेऊन हा गाभा पकडून याच्या माध्यमातून कल्पनेची स्फुट चढवून काल्पनिक पात्राची निर्मिती करून अगदी चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं घटनाप्रसंग घडत असतात ते खरं तर आपल्या अवतीभोवतीच घडत असतात. या सामाजिक परिघातून आणि सभोवतालच्या पर्यावरणीय वातावरणातून साहित्य हे निर्माण होत असतं. मग साहित्यामध्ये येणारं कथासूत्र असेल, कथाशय असेल, व्यक्तिचित्रण असेल, ज्याला आपण कॅरेक्टर पात्र असं म्हणतो, भाषा असेल, संघर्ष असेल, हे जे काही रसायन आहे हे रसायन कथानकाचे हे घटक कथेचे होऊन जातात, कादंबरीचे होऊन जातात आणि उत्स्फूर्त जी मांडणी आहे उत्तम क्रमात योजिलेल्या उत्तम शब्दांची ही साहित्याची मांडणी होत असते आणि हे साहित्य समाज वाचत असतो. एकंदरीत भाषा, सवयी, संस्कृती या साहित्यामध्ये येत असतात. असं म्हटलं जातं की बिना कपाशीचे बोंड उले त्याले बोंड म्हणू नये. बिना कपाशीचे बोंड त्याला बोंड म्हणू नये. हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणू नये. अरे माणसा माणसा तुला दिले की रे देवाने 2 हात 10 बोट त्या रे चिमेलेले येऊलीशी चोच तेच ओठ तेच दात. संत बहिणाबाई आपल्या कवितेमधून समाजचिंतन सहज सुलभ भाषेमध्ये मांडताना आपल्याला दिसून येतात. डॉक्टर आनंद रतन यादव यांचा डॉक्टर आनंदा यादव कसा होतो हे आपल्याला झोंबी, नांगरणी, घरभिंती यामध्ये दिसून येतं. न शिकलेला शिवा अशिक्षित आडाने राहतो, शेतमजूर म्हणून तो अविरत कष्ट करतो, पण पाठीवरती श्री गणेशा उमटवणारा आनंदा डॉक्टर आनंद रतन यादव होतात आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होतात. ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे एक प्रमुख बनतात. हे परिवर्तन जे होतं आहे ते वाचल्यामुळं होतं आहे. म्हणून अहिल्यानगर ग्रंथोत्सव ही परिवर्तनाची नांदी आहे. आज त्यांनी प्रवरानगरची निवड केली, आमच्याही नव्या वक्त्यांची इथं निवड केली. आम्ही आश्चर्यचकित झालो आणि ही चळवळ ग्रामीण भागामध्ये रुजू केली. हे खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी साहित्याच्या वाचनानं समाज सुसंस्कृत होत असतो, समाजाला मूल्य मिळत असतात आणि याच्यातूनच खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माण होत असतं. म्हणून असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल, वाचाल तर शिकाल. कारण ग्रंथांनीच घडवलं आम्हाला. पुस्तकाच्या गराड्यामध्ये खूप छान वाटतं, पुस्तकाच्या गराड्यामध्ये खूप सुंदर वाटतं, कारण पुस्तकामध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वाधिक व्याज देत असते. पुस्तकामध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक
व्याज देत असते. म्हणून अध्ययन करत असताना, अध्यापन करत असताना संशोधनाची कास धरून नवनव्या संकल्पना, नवनवे आयाम आपण शोधून, कल्पनेची स्फुटं घेऊन, कल्पनाशक्ती, सृजनशीलता, संवेदनशीलता जोपासत आपण समाज घडवण्याचं खऱ्या अर्थानं कार्य करत असतो. परिवर्तनवादी साहित्य, वैचारिक साहित्य माणसाचं मन खंबीर करून ठाम भूमिका मांडण्यासाठी आपल्याला दिशा देत असतात. अशी परिवर्तनवादी पुस्तकं, विज्ञाननिष्ठ पुस्तकं आपल्याला विवेकवादी बनवत असतात. आणि हा विवेक, हा विचार अज्ञान, अंधश्रद्धा, अडाणेपण याला दूर सारत असतो. मग आपल्याला इथं आठवतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं मराठीतलं पहिलं नाटक तृतीय रत्न. तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेतकऱ्याचा असूड, शूद्र शेतकऱ्याच्या बचावासाठी लिहिलेला, द्रव्यहीन आणि अर्थहीन केलेल्या, नागवलेल्या आपल्या बहुजन समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र ते आपल्या ग्रंथातून देताना दिसत आहात. मग ही जी काय प्रबोधनाची परंपरा आहे, परिवर्तनाची परंपरा आहे, ती संतांपासून, समाजसुधारकांपासून राष्ट्रसंत गाडगे महाराज ते तुकडोजी महाराजांपर्यंत आपल्याला आलेली दिसते. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला यासारख्या कृतिशील संदेशातून या सर्व गोष्टीला फाटा आपल्याला या समाजसुधारकांनी दिलेला दिसून येतो आहे. म्हणजे वर्तमानकालीन मराठी कथा वाचल्यानंतर आम्हाला नवे नवे विचार सुचतात, जीवनामध्ये नवी दिशा सापडते, नवी स्वप्न आकार घेत असतात. ही पुस्तकं वाचल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळत असते. IPS अधिकारी डॉक्टर विश्वास नांगरे पाटील यांचं मनमे हे विश्वास वाचल्यानंतर आमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आम्ही वाचल्यानंतर आम्हालाही नवी ऊर्जा मिळते. एवढंच नव्हे तर विठ्ठल व्यंकटेश कामत यांचं इडली, आर्किड आणि मी वाचल्यानंतर मला हे व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रामध्ये नवी नवी स्वप्न घ्यावी अशी भरारी घेता येण्याची ऊर्जा तयार होते. कारण विठ्ठल व्यंकटेश कामत हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होते, बशा पुसायचं काम करायचे, टेबल पुसायचं काम करायचे. 7 मजली बिल्डिंगला वरती पाहिल्यानंतर एक व्यक्ती पेंटर बिल्डिंगला रंग देत होता पाळण्यावर लटकून. त्यांना ते पाहिलं आणि जीवनामधला आत्महत्येचा विचार दूर सारला गेला आणि त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 250 रेस्टॉरंट उभा केली. आम्हाला किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाट्याचं पोर वाचल्यानंतर आम्हाला कुर्डवाडी आणि सोलापूर भाग आठवतो. आम्हाला ही तेवढीच ऊर्जा त्याच्यामधून मिळते. हरणा आपटे यांची वज्रघात वाचल्यानंतर आम्हाला ऐतिहासिक संदर्भ येतात. रवी गुंजेकरांची मोचनगड वाचली की आम्हाला पुन्हा इतिहास डोळ्यासमोर आठवतो. बखरीच्या माध्यमातून शिवकाळखंड आमच्या समोर येतो. पोवाडा आणि शाहिरीमधला असणारा शृंगार रस, भक्तिरस, वीररस आमच्यामध्ये संचारतो. ही असते क्रांती. संत साहित्य वाचल्यानंतर शांतरसची जाणीव होतोय. ऐतिहासिक कथा ऐकल्या की अद्भुत रस आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे हे भक्तीचे नवविध रस ह्या आमच्या साहित्यानं आम्हाला दिलेल्या आहेत. म्हणून आपला माथा ठीक करण्यासाठी गाथा वाचा हा जो संदेश आहे, आपलं मन, मेंदू, मनगट घडवण्यासाठी पुस्तक वाचा हा जो संदेश आहे, तो संदेश आपल्याला या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून मिळतो आहे. म्हणून ग्रंथ, साहित्य आणि समाज हे राष्ट्र उद्धारासाठी महत्त्वाचे असलेले दिसून येतात. सन 1925 साली इतिहासचार्य V.K. राजवाडे म्हणजे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी लिहिलेला भारतीय विवाह संस्थेचा इतिहास आजही आम्हाला मार्गदर्शक ठरतो आहे. आज आपण साहित्य म्हणतो, जुन्या काळी ज्याला काव्य म्हटलं जायचं काव्यशास्त्र, अलीकडे संज्ञा आली साहित्यशास्त्र. प्राचीन कालखंडामध्ये काव्यशास्त्र असं म्हटलं जायचं, कारण सगळी रचना ही गद्यपद्य स्वरूप होती, गद्यपद्यात्मक होती. आता सहज उत्स्फूर्त निवेदन हे संवादी, सुसंवादी असलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हे साहित्याचे जे काही रचना प्रकार आहेत, अगदी मुक्त छंदपर्यंतचा आपला प्रवास, अलंकारापर्यंतचा प्रवास, हा जो मराठी भाषा वैज्ञानिक दृष्टीनं झालेला आहे, हा अलीकडच्या काळामधला वेगवेगळ्या अभ्यासाचे विषय आहेत. म्हणजे साहित्य कृतीचा भाषा वैज्ञानिक दृष्टीनं अभ्यास करणं, लोकांच्या बोलीचा अभ्यास करणं, बोली टिकवणं, बोली जीवन ठेवणं. बोली जीवन ठेवणं म्हणजे आमची संस्कृती जीवन ठेवणं, भाषा जीवन ठेवणं म्हणजे आमचा इतिहास जिवंत ठेवणं. कारण हे समाजाचे आधारस्तंभ असलेले दिसतात आणि हे सगळे साहित्यामध्ये, पुस्तकामध्ये बंदिस्त झालेले आहेत. भाषा ही नित्यनूतन असते, भाषा ही परिवर्तनशील असते, भाषा ही नदीसारखी गतिमान असते. भाषेला आपण साठवू शकत नाही. भाषा थांबली, भाषा संपली, संस्कृती मेली, माणूस मेला.
म्हणून भाषा ही परिवर्तनशील असते, भाषा ही अर्जित संपत्ती असते, भाषा मिळवता येते, कमवता येते, शिकता येते, ही भाषेची असण्याची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे सुशिक्षित लोकांची भाषा ही श्रेष्ठ, अशिक्षित लोकांची भाषा ही कनिष्ठ. भाषेसंदर्भातले हे जे काही आपली बोलणी आणि मांडणी असते ही भाषा वैज्ञानिक खोडून टाकतात. सर्व भाषा त्या पातळीवरती समान आहेत. जवळजवळ मराठीच्या 100 बोली आहेत. या 100 बोलींचं जतन करण्याचं काम हे ग्रंथ करताना दिसून येत आहेत. समाजाचं मानसिकरित्या भरण पोषण करण्याचं काम पुस्तकं करता आहेत. पुस्तकं आम्हाला नवी स्वप्न पाहण्यासाठी आकर्षित करतायत. पुस्तक वाचल्यानंतर आमच्या नव्या नव्या कल्पना निर्माण होत असतात, नवा नवा आशावाद निर्माण होत असतो. जीवनामध्ये आनंद, आल्हाद, सुख मिळण्याचं काम हे साहित्य करत असतं. म्हणून साहित्य या संकल्पनेकडं लेखक म्हणून ज्यावेळेस व्यक्ती पाहतो आणि वाचक म्हणून पाहतो त्यावेळेस या साहित्याची 2 वेगवेगळी प्रयोजने निघताना दिसतात. काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये ममट यांचं संस्कृत वचन आहे. काव्यम यशस्ये अर्थकृते व्यवहारविदे, काव्यम यशस्ये अर्थकृते व्यवहारविदे शिवेतर रक्षिते कांता समित तयोपदेशीजे. म्हणजे साहित्य आणि साहित्याची प्रयोजने याचा विचार करत असताना आमच्या संतांनी काही यश मिळावं म्हणून लिहिलं नाही, आमच्या संतांनी काय प्रसिद्धी मिळावी म्हणून लिहिलं नाही, पैसा मिळावं म्हणून आमच्या ज्ञानेश्वरांनी लिहिलं नाही. ही सगळी गौण प्रयोजन आहेत. आनंद हे साहित्याचं मौलीभूत प्रधान असं प्रयोजन असलेलं दिसतं. म्हणून नवे नवे छंद या साहित्यामधून येत असतात. वाचन हा आपला मूळचा छंद झाला पाहिजे. वाचन हे वाचनाचं व्यसन आपल्याला जडलं पाहिजे आणि हे पुस्तकाच्या माध्यमातूनच आपल्याला सार्थ करता येईल. असं म्हटलं जातं की माणसानं हरळीसारखं वाढावं, माणसानं हरळीसारखं वाढावं, कापसासारखं म्हातारं व्हावं आणि प्रसंगी अखंडित वाचित जावं. संत रामदास म्हणतात दिसा माझी काहीतरी ते लिहावे, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. कारण वाचनानं जे काय मनामध्ये येणारे नैराश्य आहे ते दूर असतं. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. तुम्ही ज्या आवडी आहात त्या आवडी जोपासल्या पाहिजे, त्यानुसार वाचन केलं पाहिजे. ही शक्ती तुम्हाला विचार व्यक्त करायला, भाषण संभाषण करायला आणि हा शब्दसाठा हा तुमच्यासमोर उभा राहत असतो. म्हणून घरामध्ये आपल्या वर्तमानपत्र पाहिजे, घरामध्ये आपल्या मासिक नियतकालिक पाहिजेत. अगदी खूप अल्प किमतीमध्ये महाराष्ट्र शासनाने ही नियतकालिक मासिकं छापलेली आहेत. लोकराज्य मासिक 10 रुपयाला मिळतं सर, किशोर 9 रुपयाला मिळतं सर, साधना साप्ताहिक ना नफा ना तोटा तत्वावरती साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने यांनी सुरू केलेलं. आज विनोद शिरसाट सर मोठ्या जोमानं ती चळवळ पुढं साधनेची चालवत आहेत. शिक्षण संक्रमण असेल यासारखी मासिकं ज्याच्यामध्ये खरं ज्ञान आहे, खरा विचार आहे, खरा विवेक आहे, विज्ञानिष्ठ भूमिका आहे, ही मासिकं आपण घरामध्ये वाचली पाहिजे. पाहुणे सासू सासरे मेहुणा आला की समोर ही वर्तमानपत्रे ठेवली पाहिजे, ही दिवाळी अंक ठेवले पाहिजे, ही पुस्तकं ठेवली पाहिजे आणि ह्याचा माध्यमातून हा विचार घडत असतो, संस्कार घडत असतो. मित्र हो, संतती ही आपली संपत्ती आहे. खऱ्या अर्थानं ही भौतिक सुख ही दूर आहेत. माझीच माडी, माझीच गाडी, माझीच माडी, माझीच गाडी आणि माझ्याच बायकोची गोलगोल साडी, या कंपूत निस्वार्थ आणि किडलेल्या माणसांच्या मधून जर निघायचं असेल तर आपल्याला विचार बदलावा लागेल. आणि तो विचार, तो दृष्टिकोन हा चांगलं पाहण्यातून आणि चांगल्या वाचण्यातून होत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की माणसाला 2च गोष्टी बदलतात, ती म्हणजे भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं. म्हणून आपण चांगलं वाचावं, महाराष्ट्राची जडणघडण करणारी वैचारिक पुस्तकं वाचावी. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता असेल, यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं कृष्णाकाठ असेल, ही आमच्या मनाची भरणपोषण करणारी ग्रंथसंपदा आहे. हा आमचा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा इतिहास आहे. जुनी आणि नवी गीतं यांची गीतमाला आम्ही अभ्यासावी. जय जय महाराष्ट्र माझा, राजा बडे यांचं गीत ऐकल्यानंतर आम्हाला महाराष्ट्राचं साहित्य, संस्कृती, गड आणि सर्व परिसर उभा राहतो. ही क्षमता होती साहित्यामध्ये, ही क्षमता होती कवितेमध्ये, ही क्षमता होती गीतामध्ये.
म्हणून अशा साहित्याचं आम्ही चौफेर वाचन केलं पाहिजे आणि याच्यातूनच आमची दिशा आणि मन करारे प्रसन्न हा संदेश घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना मी एकच संदेश देईल की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते. उंच भरारी घेणाऱ्याला क्षितिजाचे भान नसते. उंच भरारी घेणाऱ्याला क्षितिजाचे भान नसते. धन्यवाद. नवनाथजी यांची आत्ताची सुंदर जी प्रस्तुती होती त्यासाठी एकदा जोरदार हात उंचावून टाळ्या झाल्या पाहिजे आपल्याला नम्र विनंती. आपल्याला दोन्ही मान्यवर वक्त्यांनी सांगितलं की इथल्या पुस्तक प्रदर्शनाला आपण भेट द्यावी, पुस्तकं घरी न्यावेत. तर इथं माझे ग्रंथमित्र आलेत, पुस्तक मित्र प्राध्यापक सचिन कोरडे सर. काल आणि आज देखील ते आपल्या कुटुंबियाला घेऊन इथं आलेत. त्यांची दोन्ही घरातली मुलं, त्यांचा मुलगा, त्यांचा भाचा, मिसेस ती इथे आले. त्यांनी काल आणि आज पुस्तक खरेदी केली. काल काही पुस्तकं निवडून ठेवले, आज ते पुस्तकं परत घ्यायला आले. असे वाचक या अहिल्यानगर ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्याला विनंती.